नमस्कार मित्रांनो, आता वाजताय 3 आणि नाही मी मॅच बघून झोपायला नाही जात आहे, पण रादर मी आता उठलोय आणि मी रेडी झालोय कारण आताच थोड्या वेळात मला करायचा आहे प्रवास, म्हणजेच वीर बाजी यात्रा। तर मित्रांनो, वेळ आणि खेळ हे दोन्ही आयुष्यात महत्त्वाचं आहे। भयंकर मीटिंग चालली आहे, तिथून मॅच इथपर्यंत आले। गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि पहिले होतं पार्थजींचं व्याख्यान, मग बघायचा होता सावरकरांचा वाडा, त्यानंतर बर्वेंचा वाडा आणि मग होतं शरदजींचं व्याख्यान। काळ्या पाण्याच्या अंधारात जिथे सूर्यही हरवला होता, तिथे एक जिद्दीचा दिवा एकटाच पेटला होता। 11 वर्ष अंदमानच्या अंधार कोठडीत त्याला काढलं। किती दुर्दैवाची गोष्ट आहे। आता 1927 ला जे 70 रुपये देणं सुरू केलं ते 1937 ला संपलं। त्यामुळे आता तुम्हाला सोडले ना मोकळं, आता तुमचं तुम्ही बघा। मग त्याला जर पेन्शन असती तर ती 1966 पर्यंत चालली असती। याचा अर्थ सावरकरांना मिळाली ती पेन्शन होती का? मग त्याला जी पेन्शन म्हणतो त्याला आपण काय म्हणायचं? वेडा म्हणायचं। असा एक वेडा आपल्या देशाच्या राजकारणामध्ये आहे, जो सावरकरांना नको नको ते बोलत असतो। तुमचं लक्ष ऋषी मुनी यांनी तप साधना केलेली, त्यामुळे त्या वनाला तपोवन असं म्हटलं जातं। आणि तपोवनातील हा भगूरचा दक्षिणेकडील भाग। तर पूर्वी या भागामध्ये महर्षी भृगु ऋषींचं वास्तव्य होतं आणि त्या भृगु ऋषींमुळे या गावाला भार्गव म्हणून ओळखलं गेलेलं आहे आणि त्याचा अपभ्रंश होऊन पुढे भगूर असं पडलेलं आहे। तर भगूर महर्षी भृगु ऋषी हे ज्योतिषशास्त्राचे प्रखर ज्ञाते होते। त्यांनी भृगु आयुर्वेद, भृगु संहिता, भविष्य पुराण यासारखे अनेक 1883 साली। तर हे फक्त सावरकरांचे जन्मस्थान नसून क्रांतीवीर गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर आणि डॉक्टर नारायण दामोदर सावरकर या तीनही बंधूंचं हे जन्मघर आहे। आपल्या घरामध्ये सुद्धा देवघर असेल तसंच हे देवघर या वाड्यातलं। आतमध्ये अष्टभुजा देवी प्रथम स्थानी होती। तर मित्रांनो, हीच ती जागा, हेच ते देवघर जिथे सावरकरांनी अष्टभुजा देवी समोर सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली होती। देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो। राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची। राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची। स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची। परमशतेच्या नभात तुझी आकाशी होशी। स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी। वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे। जयोस्तुते जयोस्तुते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे। स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली। स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली। स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली।
दे शुभ दे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हा नारा देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू एकतेसाठी खूप काम केलं. हिंदू एकता वाढवायला या 7 बंदी मोडायच्या असं सावरकरांनी सांगितलेलं आहे. स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा असं म्हणत आम्ही आता बर्वेंच्या वाड्याकडे निघालो. एक 5 मिनिटांमध्ये माहिती सांगतोय मी, कारण बाकीची माहिती तुम्हाला बाजीराव पेशव्यांबद्दल व्याख्यान तुम्ही बाहेर ऐकणारच आहात शरदराव पोंक्षेंचं. मी बर्वे, पेशवे आणि डुबेर जन्म त्यांचा कसा म्हणजे काय संदर्भ आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. प्रथमतः सगळ्यांचं आमच्या बर्वे कुटुंबीय आणि डुबेरच्या वतीने स्वागत करतो. या खोलीमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला. बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचं मूळ गाव श्रीवर्धन, कोकण. बाजीरावांची आई राधाबाई बर्वे यांचं पण मूळ गाव नेवरं, कोकणामधलं, गणपतीपुळ्याच्या जवळ. म्हणजे बाजीरावांचे वडील आणि आई दोघंही कोकणामधले कोकणस्थ ब्राह्मण, एक भट आणि दुसरे बर्वे. आता हे देशावर कसे आले कोकणातनं, तर पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर व्हायची, 6व्या-7व्या वर्षी लग्न व्हायची. तसं बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई बर्वे यांचं पण खूप लहानपणीच लग्न. वाडा पाहून झाल्यावर आता वेळ होती शरदजींच्या व्याख्यानाची. आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपला. ओव्हरऑल अ गुड डे. अखंड भारताला लाभलेले 2 थोर पुरुष यांच्या जन्मस्थानी जाऊन खूपच प्रेरणा मिळाली. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र भूमीचा इतिहास गौरवशाली आहे आणि ही लेगसी आपल्याला जपायची आहे. म्हणूनच मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे, ती म्हणजे आपली माती समजून घ्या. आपल्या माणसांचं शौर्य, त्यांचा त्याग हे समजून घ्या, हे जाणून घ्या, त्यांच्याबद्दल अभ्यास करा. आपल्याला आजच्या तारखेला मिळालेले सुखसुविधा आपण फारच फॉर ग्रांटेड घेतो. त्यामुळेच मला असं वाटतं की आपल्याला आपल्या इतिहासाची, आपल्या कल्चरची जाणीव असावी, त्यांचा नीट अभ्यास असावा. बाकी आई भवानीची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूमी सप्तसुराची, रंगाची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी यमुची. महावंदनीय अति प्राणप्रिय ही